आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाँ बाबा। बाळा अभिनंदन। बाबा तुमचंही अभिनंदन। फायनली आपली शाळा सेफ झाली। ती झाली नाही बाळा, ती तू करून घेतलीस, तू करून दाखवलंस सगळं। हो बाबा, मी काय, तुमचा, अधिपतींचा, शाळेच्या सगळ्या स्टाफचा, मुलांचा, सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून हे शक्य झालं। अक्षरा, मी ती नोटीस वाचली बर का। मला त्यातला तो एक मुद्दा जाम आवडलाय। कुठला? प्ले स्कूलचं तू करून घेतलंयस ना त्यात, ते किती छान आहे। मला मला लई आवडले ते, लई लई आवडले। आणि हे माझ्या डोक्यात आलं नव्हतं बरं का, आमच्या कोणाच्याच डोक्यात आलेलं नव्हतं। हे सगळं तुला सुचलंय। प्ले स्कूलचा मुद्दा मला का सुचला हे सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगेन बाबा। सांग ना मग आता। नाही नाही, आता नाही, मी योग्य वेळ आली की सांगते। अक्षरा, बरेच दिवस तू काहीतरी सांगायचं म्हणतेस, पण सांगत नाहीयेस। खूप मोठा सस्पेन्स ताणलायस तू। सांगून टाक ना एकदा, काय आहे? तुम्हाला म्हटलं ना बाबा, योग्य वेळ आली की मगच सांगेन। मग बाळा सांग ना आता, काहीतरी हिंट तरी दे। किती उत्सुकता ताणतेस माझी। मी तुम्हाला म्हटलं ना बाबा, आपल्या सगळ्यांचं लवकरच प्रमोशन होणार आहे। ते का ते सांगेन लवकरच। हा, म्हणजे तुला जोपर्यंत योग्य वाटत नाही तोपर्यंत तू आम्हाला सांगणार नाहीस, हे माझ्या लक्षात आलंय। हरकत नाही, येऊ दे तुझी योग्य वेळ, मग सांग। बरं, आता पुढची स्टेप काय आहे आपली? म्हणजे भुवनेश्वरीला आपण लग्नाबद्दल जे काही आपलं ठरलंय ते सांगायचंय का? कारण आता काय ना अक्षरा, शाळेबद्दलच्या मागण्या तिने पूर्ण केल्यात। आता ती लग्नाच्या तयारीला लागेल बहुधा। मला वाटतं की आपलं जे काही ठरलंय ते तिला आत्ताच सांगून टाकावं। ठीक आहे, तुम्ही सांगा बाबा। मी बोलतो तिच्याशी। आणि अक्षरा, तिला तयारी करू दे सगळी, पण जोपर्यंत तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तू घरी यायचं नाहीये, हे पुन्हा पुन्हा घोकंपट्टी करून ठेव याची मी पुन्हा सांगतोय तुला बाळा। त्या ड्राफ्टमध्ये ज्या छोट्यातल्या छोट्या मागण्या आहेत ना, त्या सुद्धा पूर्ण करून घे आणि मग ये। हा, कारण तू एकदा का घरी आलीस की भुवनेश्वरी काय वागेल, काय करेल, कशी पलटी मारेल, आपल्याला काही सांगता येत नाही। तो अंदाज आहे बाबा मला। पण आता मॅडमनी अप्रुव्हल दिलंय ना प्ले स्कूलसाठी, तर मला असं वाटतंय की ते त्या नक्की सुरू करतील। आणि तुम्ही काळजी नका करू बाबा, जोपर्यंत प्ले स्कूल सुरू होत नाही तोपर्यंत मी घरी परत येणार नाही। शाबास, असंच कर। आणि अक्षरा, आता तू तुझं काम केलेस, आता मी भुवनेश्वरीशी बोलून घेतो। ठीक आहे बाबा। ओके, टेक केअर, गॉड ब्लेस। आईसाहेब लिहून देणार आहेत की इथून पुढे भविष्यात पण बाबा शाळा कवा बंद करणार नाही असं। एकदा काय ते लिखित दिलं ना आईसाहेबांनी, मास्तरीनबाई घराकडे येतील, आईसाहेबांचं बी लगीन होऊन सगळं चांगलं होईल। आते, हे घे चहा। पण मला नगाय चहा। अगं घे की ग, एवढ्या प्रेमानं आणलाय तुझ्यासाठी चहा, घे। दुर्गे, तुझं प्रेम मला नग वाटतं, जरा आजच प्रेम करतीस तू। असं काय करतेस आते, घे की ग चहा। दे, बोल, काय विचारायचं होतं? आत्ते, तुला माहित आहे ताईनं का नाही काय बाई लिहून दिलंय म्हणो। लिहून दिलंय? आणि लिहून द्या या भुई हातात पेन पकडल असं वाटतं वे तुला? अगं तसं नाही गाते, अगं वकिलाकडनं लिहून दिलंय। अगं पण काय लिहून दिलंय, जरा स्पष्ट बोल की। म्हणजे मी असं ऐकलंय का मास्तरीनं ताईला लिहून मागितलंय का शाळा हितनं पुढं कवा बी बंद करायची नाही, आणि हा का शाळेवरचा हक्क का नाही ताई कायमचा सोडून द्यायचा। मला नाही ठाव। घरात एवढ्या गोष्टी होत्या तात्ते, आणि तुला कसं ठाव नाही? हा, तसं कानावर आलंय माझ्या, पण नक्की काय मला ठाव नाही। आणि भुईने जर का हे समज केलं असेल ना व, ती एक नंबर काम केलं बघ। मी आधीपासून तिला सांगतेय, समधी कामं सोड आणि लग्नाकडे लक्ष दे। म्हणजे आत्ते ताईनं का नाही शाळेवरचा हक्क सोडायला नाही पाहिजे होता। मग काय, तिनं लग्न सोडलं पाहिजे वय? काय काय पण बोलते तू दुर्गी। अगं तसं नाही आत्ते, हे बघ, ताईचं लग्न बी व्हायला पाहिजे होतं आणि शाळा बी बंद व्हायला पाहिजे होती। अगं पण सुनबाईची आटच आहे ना व, जर का भुईनं शाळा बंद केली तर ती घरला परत येणार नाही, आणि जर का ती घरला परत आली नाही तर मोठे मालक काय भुई सोबत लग्न करणार नाहीत। म्हणजे मास्तरीन खरंच घरला परत येणार आहे? हा, आता भुईनं शाळा बंद न करण्याचं कबूल केलं असेल तर ती नक्की परत येईल की। आते, मास्तरीन आणि ताई भेटली
तेव्हा त्यांच्यात काय बोलणं झालं असेल ग? म्हणजे मला काय वाटतंय, ताई त्या मास्तनीचं एवढं का ऐकायला लागल्या? समजा मागणे मान्य का करायला? का त्या मास्तनीनं काही चेटूक बिटूक तर केलं नसतं ना ताईवर? काय बोलली असेल ग ती ताईला? सुनबाई लय हुशार आहे, तिला कळतं कवा कसं काय बोलायचं, कुठं काय बोलायचं, तिला समज कळतं. तुझ्या वाणी फक्त तोंडाच्या वाफा दौडत नाही, लय समंजस आहे ती. हा बरोबर आहे. तसं मी मास्तरीन लई पटाईत आहे बघ बोलण्यात. अगं भुईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे नव. तिला जर का कोणी शांतपणे नीट गोष्टी समजावून सांगितल्या, तिनं विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली नव, तर ती समोरच्याच्या मनासारखी करते बघ. पण तरी बी आत्ते मला काय खरं वाटत नाही बघ. म्हणजे बघा, मला असं वाटतंय का ताई हे जे समज करायली का नाही, त्याच्या मागं ताईचा काहीतरी उद्देश असेल. उठ हा? उठ अगं काय निघ अगं हे आत्ते निघ म्हटलं ना. कुणाला हात लायल्यास? सारखं सारखं आमच्या दुर्गीच्या डोक्यावर काय बसतोयस? हा? निघ कोण निघ म्हटलं ना. कोण कुणाबद्दल बोलतेस तू? भूताला हाकलवते. कुठं आहे भूत? सांग की कुठं आहे भूत? तुझ्या डोसक्यावर बसलंय संशयाचं भूत. त्यालाच पळवते, त्यालाच पिटाळते. निघ निघ. आत्ते तुला सांगायचं नसेल तर सांगू नकस. विचारीन ताईला. ह्या घराला आता चांगले दिस येणार. आई अंबाबाई, अशीच तुझी कृपादृष्टी राहू दे ग या घरावर. चारू, मला आणि अक्षराला जे हवं होतं ते झालं शेवटी. आपली शाळा सेफ झाली चारू. भुवनेश्वरीनं कागदोपत्री सगळं लिहून दिलंय. वाटलं नव्हतं ग ती असं कधीतरी करेल म्हणून. आता केवळ लग्नासाठी म्हणून ती हे सगळं करायला तयार होते. तिच्या मनात काय लपलंय हे या क्षणापर्यंत मला माहिती नाहीये. पण अक्षरा जसं म्हणते तसं स्ट्रॅटेजीनं वागून आम्हाला ज्या गोष्टी करवून घ्यायच्या त्या करून घेणार तिच्याकडून. आजपर्यंत चांगलं वागलो, रागावलो, थेट वागलो, सरळ सोट बोललो, पण त्यापुढे कधी झुकली नाही ती. पण आता जेव्हा तिच्या पद्धतीनं आम्ही वागतोय तेव्हा झुकते. आता आपल्या अधिपतीचा संसार वाचेल चारू. त्यातली पहिली पायरी तरी आम्ही पार केली आहे. शाळा सेफ झाली आहे. आता पुढची स्टेप ती मला घ्यावी लागेल. ताई अगं तू मास्तनीला समज लिहून दिलंस कागदावर? ताई अगं तू लई घाई केलीस असं वाटत नाही का ग तुला? नाही म्हणजे तसं नाही, मी चंचीशी बोलले तर मला चंचीनं सांगितलं तर मावशीनं लई घाई केली. म्हणजे काय होतं, कागदावर लिहून दिलं का नाही का आपण शब्दात अडकतोय ताई. म्हणजे तिनं का नाही नुसतं लिहून देतो असं म्हणलं असतं तरी चाललं असतं. हे बघ दुर्गे, आम्ही जर का त्यांना लिहून दिलं नसतं तर त्या घरला यायला तयार झाल्याच नसत्या. त्यांनी त्यांच्या मागण्या सगळ्या मांडल्या, आम्ही वय म्हणलं, झाला विषय संपला. आता त्या विषयावर चर्चा न ग.